भाजपा एवं नवयुग मित्र मंडल आयोजित नवरात्र उत्सव निमित्त फ्री महाआरोग्य शिविर का आयोजन। भाजपा ठाणे शहर जिला और नवयुग मित्र मंडल आयोजित नवरात्र उत्सव निमित्त मुफ्त आरोग्य जांच शिविर का आयोजन किया गया। मुख्यमंत्री आरोग्य निधि और धर्मदायक कक्ष के संयुक्त विद्यमान इस शिविर का आयोजन किया गया। पूर्व नगर सेविका स्नेहा रमेश आमरे और भाजपा ठाणे जिला उपाध्यक्ष रमेश आमरे, इसके साथ ही डॉक्टर सागर रमेश आमरे, इनके सहयोग से शिविर का आयोजन किया गया। इस शिविर को नागरिकों का उत्तम प्रतिसाद मिला। डॉक्टर द्वारा रोग निदान जांच उपरांत आवश्यकता हुई तो ऑपरेशन और रक्त परीक्षण, ईसीजी, दंत परीक्षण पर महिलाओं के कैंसर जांच आदि किया गया। इसी के साथ आयुष्मान भारत कार्ड यहां फ्री में दिया गया। इसका लाभ हजारों स्थानिक नागरिकों ने लिया। इस शिविर का आयोजन में नवयुग मित्र मंडल व आमरे कैंसर केयर ट्रस्ट का सराहनीय योगदान रहा। परिचारिका असलेल्या सर्व आरोग्य शिबिरांमध्ये उपस्थित राहिले पाहिलं म्हणजे आपल्याला वो निकाल के देंगे सिविल तर सेवा पंधरवडा चा जो चालू आहे, जे नरेंद्र मोदी साहेब जे आहेत त्यांनी जे आपलं सुरू केलेलं आहे सेवा पंधरवडा 2025, त्या अंतर्गत जे कॅम्प्स घेतले जातात, हेल्थ कॅम्प्स, त्याच्यामध्ये सामुदायिक आपण जे म्हणतोय की हे हेल्थ कॅम्प जे आहेत हे भाजपातर्फे त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रयत्नाने सगळीकडे घेतले जातात। तर तेच आपण आपल्या प्रभागामध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये हे कॅम्प चालूच आहेत। तर आपल्या प्रभागात आपण हा एक कॅम्प ठेवला होता। आता आपण जसं बघाल तर रोगाचं निदान हे करणं एका कॅम्पने हे पॉसिबल होत नाही। तर हा एक जस्ट प्रयत्न आहे। तर या कॅम्पमध्ये जर तुम्ही बघाल तर मेडिकल चेकअप झालं, त्याच्यामध्ये ब्लड शुगर लेवल चेकअप झालं, ब्लड प्रेशर चेकअप झालं, तर बेसिक टेस्ट हे केले जातात। कोणत्याही कॅम्पमध्ये रोगाचं निदान हे लगेच होत नाही। तर हा एक प्रयत्न असतो की लोकांना कळेल, म्हणजे जागरूकता वाढेल, म्हणून हा एक प्रयत्न या भाजपतर्फे या कॅम्पतर्फे केला गेलेला आहे। तसंच मी म्हणेल तर आपण जर बघाल तर पावसामुळे पूरग्रस्ती निर्माण झालेली आहे। तर पूर आलेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही आमच्याकडून पण आमच्या मंडळातर्फे पण आम्ही मदत ही आम्ही अगोदरच जाहीर केलेली आहे। आणि आता हा कॅम्प जो आपण ठेवलेला हा प्रभागासाठी ठेवलेला आहे, पण मग सकाळपासून जी पावसाची सर ही चालूच आहे, त्यामुळे थोडंसं कॅम्पवर पण परिणाम झालेला आहे। जे आमचे पेशंट येणार होते ते पण थोडेसे पावसामुळे थांबले गेलेले आहेत। तरी पण आता आपण हा कॅम्प पूर्ण दिवसभर ठेवलेला आहे। तर बघू 2 वाजेपर्यंत आपण हा मॅमोग्राफी कॅम्प पण ठेवलेला आहे, तसेच चेकअप ठेवलेला आहे। तर 2 वाजेपर्यंत वाट बघूया। जेवढेही पेशंट येतील, आपण कसं की दरवर्षी आपण हा कॅम्प ठेवतोच। मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे, कॅन्सर तज्ज्ञ असल्यामुळे कॅम्प आणि तसेच मदत आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट हे करतच राहिले। आपल्याला ही साथ आता सीएम जे आपले आहेत देवेंद्र फडणवीसजी यांच्यातर्फे आपल्याला ही प्रोव्हाइड केलेली आहे मदत। तर आरोग्यासाठी मदत म्हणून आपण हा कॅम्प ऑर्गनाइज केलेला। आणि नवरात्र हे म्हणजे महिलांसाठी हा महिलांचा सण आहे, तर महिलांसाठी आपण मोफत मॅमोग्राफी कॅम्प पण ठेवला होता। एवढंच मी सांगेन।